अरे बापरे, हा हा हा. तुम्ही घाबरले? तुम्ही अंधाराला घाबरले? तुम्ही मराले घाबरता का? भूताले घाबरता का? भीती तुमच्यापासून कायमची निघाले पाहिजे असे तुम्हाला वाटते का? जर असं असेल तर ऐका. तुम्हाला मरायला ब्यायची गरज नाही. मऱ्याकरता गैरे लोक शोकित झालेले आहे. महाजोय तुमच्याकरता एक चांगली बातमी आहे. येशू तुमच्यासाठी मेला व तो त्या जागेहून परत आला व आता तो जित्ता आहे. आणि जर तुम्ही तुमचे पातके त्याच्याजवळ सोडशान तर तो काही दिवसाकन तुम्हाला स्वर्गात नेईन, तो त्याच्या जवळ ठेवीन. तुम्ही अंधाराले ब्याहता का? तुम्ही मेल्यावर सदा सर्व काळच्या अंधारामध्ये जाऊ नये म्हणून येशू आला व तो आपल्यासाठी मेला. देव म्हणतो, जे सगळे माह्या पुत्राले तारणारा म्हणून मानणार नाही ते सगळे आग्नेत अंधारात जातील. त्यामध्ये मोठा आक्रोश व रडणंही राहील. जर तुम्ही येशूच्या मार्गावर चालशान तर तो तुम्हाला भूताच्या भयापासून दूर ठेवीन. पण तुम्हाला तुमचे पाप सोडणे पडतील. तुम्हाला सगळ्या वाईट गोष्टी सोडण्या पडतील. त्या अशा दारूबाजी, रंडीबाजी, रंगेलेपणा, मटका, सट्टा, सर्व गोष्टी वाईट प्रकारच्या त्या तुम्हाला सोडण्या पडतील. जर तुम्ही येशूले तुमच्या अंतःकरणापासून मानाल तर तो तुम्हाला या सर्व गोष्टीपासून सांभाळीन. येशू तुमचं संरक्षण करण्यासाठी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही अजून तुमच्या घरामधील मेलेल्या लोकांना जेवण देता का? तुम्ही त्याच्यासाठी घर बांधता का? तुम्ही अजून त्यांची पूजा करता का? आणि हे अशक्य आहे की तुम्ही शैतानाची बी आणि देवाची बी पूजा करता. आणि जर तुम्ही येशूवर खरोखरच विश्वास ठेवता तर तुम्हाला शैतानाला ब्यायची गरज नाही. येशू तुमच्या पापासाठी मरण पावला आणि तो पुन्हा मरणामधून जित्ता झाला. त्यानं शैतानाची शक्ती मोडली. जेव्हा आपण येशूच्या मागे जातो, ज्याच्यामध्ये सगळी शक्ती आहे त्याच्या मागे आपण जातो, तो मरणावर, अंधारावर, अशुद्ध आत्म्यावर, भूतावर आणि शैतानावर प्रभुत्व गाजवतो. आता माझ्या संगात्यांनो, येशू ख्रिस्ताले स्वीकारा, मग तुम्ही सुंदर अशा ठिकाणी स्वर्गामध्ये जाणार. तुम्ही मेल्यानंतर त्या ठिकाणी सदा सर्व काळचं जीवन जगणार. तडी घाबरण्याची काहीच गरज नाही, कारण तडी काहीच खराब असं नाही. तडी सदा सर्व काळ फक्त आनंदच राहीन. तुम्हाला येशू ख्रिस्ताचा स्वीकार करीसन ज्या ठिकाणी आनंद आहे तडी जायला आवडत नाही काय? जर तुम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करशान तर तुम्ही त्याच्या संगती आता बोला, तो तुमचं ऐकीन. येशू ह्या जगामध्ये येण्याच्या पहिलं देवाबरोबर स्वर्गामध्ये होता. जेव्हा देवानं हे जग उत्पन्न केलं तेव्हा येशूने त्याला मदत केलं. मग बऱ्याच दिवसांनी येशू हा माणसाच्या रूपामध्ये जगामध्ये आला. आता मी तुम्हाला सांगतो हे कसं झालं. तिथं कुमारी मरिया नावाची एक मुलगी होती. तिच्या लग्नाच्या पहिले तिले माणूस माहीत नाही होता. ती योसेफ नावाच्या माणसासंगती लग्न करण्याच्या विचारात होती. पण लग्नाच्या पहिले देवानं तिच्याकडे एक देवदूत धाडला. तो देवदूत मरियेला म्हणाला, घाबरू नको, देवानं तुले पाहिलं आहे की तू चांगली बाई आहे आणि तुझे हृदय देखील चांगलं आहे. देव तुले एक मुलगा देणार आहे आणि तो देवाच्या आत्म्याने जन्म घेणार आहे. त्याचं नाव येशू असणार आणि तो लोकांच्या पापापासून तैले मुक्त करीन. हेच देवदूत म्हणाला होता. मरिया देवदूताला म्हणाली, हे कसं होईन, मी माणसाजवळ कवाच गेली नाही. देवदूताने मरियेला उत्तर दिलं की हा देवाचा पुत्र असेल, कारण तो देवाच्या आत्म्याने जन्मलेला आहे. मग देवदूत तिला सोडून गेला. मरिया खूपच आनंदात होती, कारण देवदूतानं तिला सांगलं त्याच्यावर तिनं विश्वास ठेवला होता. काही दिवसाकन मरिया तिच्या नातेवाईकाकडे जाऊन ती दुसऱ्या गावामध्ये 3 महिने राहिली होती. जेव्हा ती तिच्या स्वतःच्या घरी आली तेव्हा योसेपानं तिला गरोदर अशी पाहिली आणि योसेपानं तिला पाहून गोंधळात पडून त्याने तिले सोडण्याचा प्रयत्न केला. मग देवदूतानं योसेपासंग भाषण केलं. देवदूत त्याला म्हणाला, योसेपा, तू मरिया संगती लग्न करण्यास ब्याहू नको. ती माणसाकडून गरोदर नव्हती, पण
देवाच्या पवित्र आत्म्याने ती गरोदर होती. जेव्हा तुम्हाला मुलगा होईल तेव्हा तुम्ही त्याचं नाव येशू ठेवा. तो सर्व लोकांच्या पाप शिक्षेपासून त्यांना सोडवीन. योसेपानं देवदूतावर भरोसा ठेवून मरिये संगती लग्न केलं आणि जोपर्यंत येशू जन्मास आला नाही तोपर्यंत तो तिच्याजवळ झोपला नाही. येशू हा चांगला मुलगा म्हणून वाढला. योसेफ आणि मरिया त्याच्यावर गैर प्रेम करत होतं आणि जेव्हा येशू हा 30 वर्षाचा झाला तेव्हा त्यानं घर आणि आई वडील सोडले आणि त्यानं खेडोखेडी जाऊन शहरोशहरी जाऊन परमेश्वराचं वचन शिकवण्यास सुरुवात केली आणि त्यानं गैऱ्या लोकांच्या मनामध्ये आनंद दिला आणि त्यानं गैऱ्या आजारी लोकायले बरं केलं. त्यानं लंगडीले चालायला लावलं, मुक्याला बोलायला लावलं, बहिऱ्याले ऐकायला लावलं, आंधळेले पाहायला लावलं. त्यानं लोकांच्या अंगामधून भूते काढले. तो सर्व काही करत होता कारण तो देवाचा पुत्र होता. तो लोकायले मदत करायला आला कारण लोकांच्या पापामुळे. तो लोकांवर गैर प्रेम करे. देवाचं वचन असं सांगतं की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याच्या प्रेमाकन तो सर्व लोकांच्या पापासाठी मरण्यास तयार होता. त्याने आपल्या पापांसाठी त्याच्या मरणाच्या द्वारे क्रूस खांबावर खंडणी भरून दिली, पण मरण त्याला धरू शकलं नाही. तो मरणातून जिवंत झाला कारण मरणावर त्याची सत्ता होती. येशूवर विश्वास ठेवा. माणूस मरणाले का भ्यातो याचं कारण हे आहे की तो मरणानंतर त्याला परमेश्वराजवळ उभं राहायचं आहे. त्याला माहित आहे की त्याच्या अंतःकरणामध्ये पाप आहे. माणसाला माहित आहे की परमेश्वर त्याला शिक्षा करीन. माणसाला शिक्षेची भीती आहे. हे खरं नाही काय? माणसाला माहित आहे की त्याच्या गुप्त पापाची न्यायाच्या दिवशी उघडकी येणार आहे. तुम्हाला माहित आहे का तुमच्या हृदयामध्ये काय आहे? परमेश्वराचं वचन असं सांगतं की आपलं हृदय हे सर्वात मलिन आहे. परमेश्वराचं वचन असं सुद्धा सांगतं की जसे मनुष्याच्या मनात विचार असतात तसे तो असतो. येशू ख्रिस्त असं म्हणतो की आपलं हे हृदय त्याच्यातून सर्व वाईट गोष्टीचा उगम आहे. रंडीबाजी, खून, चोरी, फसवणे, गर्व आणि तिटकारा ह्या सर्व गोष्टी मूळ हृदयापासूनच आहे. जे माणसाच्या मनामधून येतं ते माणसाला खराब करतं. कसं माणसाचं मन घाण होतं. सुरुवातीलेच देवानं माणसाले चांगलं बनवलं. शैतानाच्या सांगण्याहून माणसानं देवाले सोडलं. माणसाचं मन हे पापमय झालं. तेव्हापासून मानवाच्या जीवनात मरण ही सुरुवात झाली. हा एक परमेश्वराच्या शिक्षेचा भाग होता. जर एहरचं पाणी कडू असलं तर ते वरे काळीसन आपण पाहू तर ते कडूच राहीन. जर पाप आपल्या मनामध्ये आहे तर आपण पापच करू. आपण आपलं मन कसं काय बदलू शकू की स्वच्छ होण्यासाठी? काही लोक म्हणतात की चांगल्या गोष्टी केल्यानं आपलं मन बदलतं. देवाचं वचन असं सांगतं की आपण ज्या काही चांगल्या गोष्टी करतो त्या देखील एक मळीन कपड्यासारख्या दिसतात. असं का? आपण पवित्र गोष्टी घाणेरड्या अंतःकरणाने करू शकत नाही का? आपण काही खंडणी भरू शकतो का आपल्या घाणेरड्या कपड्यांसाठी? अर्थातच नाही. आपण कशी काय खंडणी भरू शकतो आपल्या पापासाठी? का आपल्याला पैसे मदत करता? नाही. पैसे ही घाण वस्तू आहे जसं आपलं हृदय हे होतं. खरोखरच आपण खंडणी भरू शकत नाही. यास्तव आपल्या पापमय अंतःकरणाकन आपण सदा सर्व काळच्या अग्नीमध्ये किंवा नरकामध्ये शिक्षा भोगण्यासाठी जायला पाहिजे. मले तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की त्याच्यासाठी दुसरा मार्ग आहे. हे आपल्या चांगल्या कर्तव्यानं नाही पण देवाच्या कृपेनं आहे. येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला. तो आपल्या अंतःकरणातून पाप काढून घेण्यासाठी आला. त्यानं त्याचं स्वतःचं रक्त क्रूस खांबावर शिंपडलं. येशू ख्रिस्तानं स्वतःच्या अंगावर इजा करून घेतल्या कारण आपल्या पापाकन जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांच्यापासून तो त्यांचं पाप काढून घेईन आणि जे कोणी पापाच्या मार्गाकडून त्याच्याकडे येतील तो तैले स्वीकारीन. तो आपले मन शुद्ध करीन आणि चांगले बनवीन.
तुम्ही चांगल्या अंतःकरणाकन चांगल्या गोष्टी करू शकता आणि त्याने करून परमेश्वराला आनंद वाटीन. म्हणून तुम्ही येशू ख्रिस्ताले विचारा की आजच आमचं तू मन स्वच्छ कर. मी तुम्हाला सांगतो की येशू ख्रिस्त हा कसा मरण पावला. त्यानं सर्व लोकांसाठी चांगल्या गोष्टी केल्या जेव्हा तो जगामध्ये होता. त्यानं लोकांचं पाप सुद्धा झिटकारून दिलं. ह्या कारणामुळं बरेचशा खेळातील सरपंच येशू ख्रिस्तावर रागवले. ते त्याचा द्वेष देखील करू लागले, कारण खेळातील बरेचसे लोक येशू ख्रिस्तामागे जाऊ लागले. सरपंचानं येशू ख्रिस्ताला पकडण्यासाठी एके दिवशी लोकांना पाठवलं. त्यानं येशू ख्रिस्ताले धरीसन आणलं व प्रश्न विचारले. खेळातील मुख्य लोकांना येशू ख्रिस्ताला विचारलं, तू देवाचा पुत्र आहे का? तेव्हा येशूनं त्याला उत्तर दिलं, होय, मी देवाचा पुत्र आहे. ते त्याच्यावर खूपच रागवले की कसं काय परमेश्वराला मुलगा असू शकतो. त्या सगळ्या लोकांना येशू ख्रिस्ताले मारण्याचा कट धरला. त्या संध्याकाळपासून ते येशू ख्रिस्ताले मारायला लागले. त्यानं येशू ख्रिस्ताले सकाळी क्रूस खांबावर टांगलं आणि दुपारच्या वेळेला फार अंधकार पडला आणि तिसऱ्या पारे येशू ख्रिस्त हा मरण पावला. आणि मग उजेड पडला आणि त्याच वेळेला फार मोठा भूमिकंप झाला. आणि जे रोमन शिपाई होते ते खरोखरच ते म्हणाले की हा देवाचाच पुत्र होता. त्या संध्याकाळी येशू ख्रिस्ताचे शिष्य आले आणि त्याचं शरीर त्यानं क्रूस खांबावून काढलं. त्यानं येशू ख्रिस्ताचं प्रेत एका कबरेमध्ये आणलं. ती कबर एका गुहेसारखी होती आणि त्या गुहेवर मोठा दगड होता. मग त्यानं ते कबर मोठ्या धोंडेने बंद केली. 3 दिवसानंतर काही बाया त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्यांनी एक मोठी दगड ती बाजूला झालेली पाहिली. त्या गुहेमध्ये त्या बाईनं एक सुंदर असा देवदूत पाहिला. त्याचे कपडे अगदी लख्ख प्रकाशाने भरलेले होते. त्या घाबरल्या, पण तो देवदूत देवापासून पाठवलेला होता. त्या देवदूताने त्यांना म्हटलं, घाबरू नका, येशू आधी काही नाही आहे, तो जिंता झाला आहे. तो तुमची वाट पाहायला आलाय, जडी त्याले तुम्हाला भेटायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्याला पाहशान जसं त्यानं तुम्हाला पहिले सांगेल होतं. जेव्हा देवदूतानं हे बोलणं संपवलं तेव्हा त्या बाया निघाल्या. नंतर येशू ख्रिस्त हा त्यांच्या शिष्याजवळ गेला, जडी ते लोक जमले होते. येशूनं त्याला सांगलं की तुम्ही जगामध्ये जायसन सांगा जे मी काही तुम्हाला शिकवलं ते. अन जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील ते स्वर्गामध्ये जातील, अन जे विश्वास ठेवणार नाही ते सदा सर्व काळच्या अग्नीमध्ये किंवा नरकामध्ये जातील. एवढं बोलीसन येशू ख्रिस्त उपाय गेला. आजही येशू ख्रिस्त जिवंत आहे. जे त्याच्यावर विश्वास ठेवता त्याला मदत करण्याकरता. अन तो स्वर्गामध्ये जागा तयार करायला आलाय आपल्याला राहण्यासाठी. काही दिवसाकन तो ह्या जगामध्ये परत येईल, ते आपल्याला घेण्यासाठी. कारण जे विश्वास ठेवतील तेच त्याच्याबरोबर स्वर्गामध्ये जातील. जर आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवू आणि त्याच्या आज्ञा पाळू तर आपण त्याच्याबरोबर जाण्यास तयार आहोत.